मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत। कुडाळकरांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे कोर्टाचे एसीबीला आदेश आहेत। सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा कुडाळकरांवर आरोप आहे। म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह संकुल उभारल्याचाही आरोप आहे। याचिकाकर्ते रमेश बोरवांचा कुडाळकरांवर हा गंभीर आरोप आहे। त्यांनी जो काही निधी वापरला आहे तो त्या ओपन स्पेस मध्ये सभागृह किंवा तिथे असलेलं आता जे सांगण्यात येतंय की त्यांनी काही व्यापारी संकुल काढले असेल ते लोकांच्या हितासाठी काढलेले आहे आणि त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही। महायुतीच्या नेत्यांकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे। कुडाळकरांवरून नाना पटोलेंनी ही टीका केली आहे। आमदार निधीचा दुरुपयोग सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड केलेली आहे, काम न करता पैसे घेतलेले आहेत, हे अनेक आहे आणि त्याचं एक मला मागणी करणार आहोत की एक सार्वजनिक चौकशी या सगळ्यांची केली गेली पाहिजे आणि अधिकारी सुद्धा त्यांना कुठल्या दबावाच्या खाली आणून या पद्धतीनं आमदार निधीची अफरातफर करण्याचं पाप त्या माहितीच्या सगळ्या व्यवस्थेने केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं।